कदाचित मी कृपेबद्दल सांगितलं आणि तुमची ही कृपा झाली असंही होऊ शकतं. ही कृपाच आहे ना, हे सांगून होत नाही. आपल्याला लाईन केल्यानंतर आता असं वाटलं, 20 मिनिटं घेतो आपली लाईन केल्यानंतर आता आपल्याला असं वाटलं की आपल्याला बिना माईकचं कसं बोलता येईल. आजही वारकरी संप्रदायातली जी फळ परंपरा आहे, वाळवंटातली जी कीर्तन आहेत, 400 काळकरी असतो, हजारोनी श्रोते समोर आहेत आणि कीर्तनकारासमोर लाईट नाहीये, कीर्तनकारासमोर माईक नाहीये, आणि तरी कीर्तनकाराचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत जातो. वैकुंठवासी तुळशीदास महाराज, म्हणजे मला वाटतं नामदेव महाराज, आपले कोण एकनाथ महाराज नामदासांचे वडील, ते एकनाथ महाराज सांगायचे आमचे देवस्वरूप सांगायचे म्हणे फडकऱ्यांची श्रीमंती महाराज. तुम्ही फॉर्च्युनर मध्ये फिरा, हे असे एवढे हार घालून फोटो काढा, ते श्रीमंती आपल्याला येऊ शकत नाही, ती कोणती आहे ती सांगतो. तुळशीदास महाराजांनी एकनाथ महाराजांना सांगितलं म्हणजे नामदेव यांचा जो फळ आहे, या फळावरती जर टाळकऱ्याला टाळ घ्यायचा असेल तर किमान 200 अभंग तीर्थावळी समाधी प्रकरण पूर्ण पाठ पाहिजे तर त्यांनी टाळ घ्यायचा. आणि असे त्यांच्याकडे 200-200 300 काळकरी होते. आम्हाला 300 कीर्तनकार नाही सापडणार तीर्थावळी समाधी म्हणणारे, ही श्रीमंती आहे. आणि या श्रीमंतीमुळे 700 वर्ष संप्रदाय टिकत असतो. संप्रदाय आमच्यासारखे जे कीर्तनकार आहेत गाडीने जातील, 365 दोन्ही 700 कीर्तन करतील, याच्याने संप्रदाय टिकत नाही, याच्याने समाज प्रबोधन होईल. कारण संप्रदाय टिकत नाही हे मी याच्यासाठी धाडस करून म्हणतोय की संप्रदायाची जी काही एक रचना केलेली आहे की ज्याच्याने संप्रदाय टिकतो, त्याच्यातलं आमच्याकडून फारसं काही होत नाही. 15 दिवसाची वारी आहे, तिथून पंढरपूरवरून निघतात, आळंदीला येतात, दशमी एकादशी थांबतात, द्वादशीची खिरापत म्हणतात, द्वादशी करतात, पुन्हा निघतात, पुन्हा चला जाऊ काय नाचत जाऊ खेळी अरे, आणि पुन्हा गात जागा पुन्हा पंढरपूर पुन्हा आळंदी, 15 दिवसाला वारी करणारी. यांच्यामुळं या वारकऱ्यांमुळे वारकरी संप्रदाय टिकू नये. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कीर्तनकार आहे, इथंच व्याख्या आली, तो वारकरी आणि आम्ही कीर्तनकार आहे. जोपर्यंत आपण वारकरी होते तोपर्यंत संप्रदाय आपण टिकू नाही शकत. आणि वारकरी आपण तेव्हाच जेव्हा आपण पंढरीची वारी करून पायी चालू, सगळ्यात महत्वाचं पायी चालू असू द्या. तुकाराम महाराज शेवटचा परिचय करून देतात तटस्थ लक्षणाने. पहिल्या 3 चरणात तटस्थ लक्षणाने परिचय करून दिलेला आहे आणि शेवटच्या चरणात स्वरूप लक्षणाने परिचय करून दिलेला आहे. तटस्थ लक्षण म्हणजे काय, आपल्या डोळ्यांना दिसतं ते तसंच मानायचं, याला म्हणजे ह्याला वेदांत शास्त्र मान्यता देत नाही. डोळ्यांना दिसतं ते जर खरं असं जर आपण समजलं तर मग आपल्याला तो काय म्हणतात त्याला खपुष्प सुद्धा सत्य मानावं लागेल. डोळ्याला दिसतं ते खरं मानायचं झालं तर आपल्याला मृगजळ सुद्धा सत्य मानावं लागेल. डोळ्याला दिसतं ते खरं मानायचं झालं तर स्वप्न सुद्धा खरे मानावे लागतील. आणि डोळ्याला दिसतं ते खरं मानायचं झालं तर भात सुद्धा खरा मानावा लागेल. आणि डोळ्याला दिसतं ते खरं मानायचं झालं तर दुरीवरचा साप सुद्धा खरा म्हणावा लागेल. दुरीवरचा साप मी काढणार नाही, काळजी करू नका. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तूची सिद्धी 2 गोष्टी होती. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी 2 गोष्टींनी लक्षण आणि वस्तूची सिद्धी होते. एकाला तटस्थ लक्षण म्हणतात, एकाला स्वरूप लक्षण म्हणतात. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं, ज्याचा परिचय करून द्यायचा असेल त्याचा परिचय करून दिल्यावर ज्याने परिचय करून दिला ते त्या ज्याचा परिचय करून दिला त्याला सोडून जात असेल त्याला तटस्थ लक्षण म्हणायचं. समजलं का? नाही ना. स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं, ज्याचा परिचय करून द्यायचा असेल त्याचा परिचय करून त्याचा परिचय करून दिल्यावर ज्याचा परिचय करून दिलाय, ज्याने परिचय करून दिलाय तो ज्याचा परिचय करून द्यायचा आहे त्याच्या स्वरूपाला मिळाला त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. एक तर लवकर संपा नाही तर सोपं करून सांगा, ही प्रत्येकाच्या मनातली भावना अत्यंत चांगली. पण ज्यांना कळलंच नाही त्यांना हसावं काय रिॲक्ट व्हावं हे सुद्धा लक्षात नाही आले. सोपं करून सांगतो, अगदी सोपं. तटस्थ लक्षण स्वरूप लक्षण सांगतो. महाराजांची शेवटची चाल होईल आणि मग आपल्या कीर्तनाच्या सेवेला आपण विराम देणार आहोत. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं, एक माणूस होता, चला एका गावात गेला, पारावर गेला, कागदावर चिठ्ठी लिहिलेली होती, हे घर कुठं आहे, पुढे पाहुद्या, ज्यासमोर ते कावळा बसलेला आहे ते घर आहे. पारावरची माणसं नीट का बोलत नसतील हा प्रश्न मला अजूनपर्यंत सुटलेला नाही. बरं ते तिथून उठतही नाहीत कधी. म्हणजे काही असे असतात आमच्या लहानपणीपासून हे आजोबा इथंच बसलेले असतात, आता कुठे गेले, आता ते गेले म्हणे, नाही तर ते इथंच असते. आलो याची कारणासाठी ते तिथंच बसलेले असतात. ते नीट शक्यतो नीट बोलत नाही, कारण बऱ्याचदा आम्ही त्यांना रस्ता विचारताना ते काही जर गप्पा मारत असले ते फक्त असं सांगतात, बोलायचं कुठे जायचं कुठे काही सांगत नाही. ते नाही कावळा बसलेला आहे ते घरी. माणूस तिथे गेला, घराजवळ जाते तर कावळा उडून दुसऱ्या घरावर बसतो. दिवसभर करत बसलं महाराज कसं, मी 20 मिनिटही करू शकतो कावळ्याचं तसं, मला तसं करायचं नाहीये.
कावळा तो जिथं जाईल तिथून उठायचा आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसायचा. हा परेशान झाला व्यक्ती, त्रस्त झाला, तिथं आला पारगाव. अहो म्हणे काय तुम्ही पत्ता सांगितलं, एक कावळा तुम्ही सांगता म्हणे कावळा तिथून उठून दुसरीकडे होते. बाजूचा माणूस होता, इकडे काय झालंय. अहो म्हणे मी यांना पत्ता विचारला, यांचा इथं कावळा बसला. अहो तुम्ही त्यांना कसा विचारला म्हणे काय झालं. अहो ते विचारायच्या अवस्थेत नसतात म्हणे संध्याकाळच्या वेळेत, त्यांना कसा पत्ता विचारला. नशीब तुमचं की तुम्हाला दुसरं काही उत्तर मिळालं नाही, तुम्ही इकडे या. निळ्या रंगाचं जे दार आहे ते तुमचं घर आहे. कावळा बसलेला होता, हा जर घराचा परिचय झाला तर हा घराचा परिचय माणूस तिथं जाऊस तर जर त्या परिचयाला सोडून जातोय तर ते झालं तटस्थ लक्षण. अगदी ढोबळ मनाने सांगतोय, कुठं विचारसागर नाही, कुठं पंचदशी नाही, कुठं काही नाही, अगदी ढोबळ मनाने. आणि निळ्या रंगाचं जे दार आहे, निळ्या रंगाचं दार जर तुम्हाला घरीचा परिचय करून दिलाय, दार उघडल्यानंतर ते निळ्या रंगाचं दार म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहता का घर म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहता. आपण घर म्हणून त्याच्याकडे पाहतो. कावळ्याने जो परिचय करून दिलेला आहे तो व्यक्तीला ज्याचा परिचय करून दिलाय त्याला सोडून जातोय, त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. आणि निळ्या रंगाचं घर हा जो परिचय आहे, हा एकदा निळ्या रंगाचं दार असं म्हटलं, दारातून तुम्ही आत गेले तर आता दार वेगळं राहत नाही, आता घर आणि दार एकच झालं, हा झाला स्वरूप लक्षण. महाराज अजूनही नाही समजलं. टोपी घातलेला माणूस, टोपी कधी माणूस काढत नाही का, काढतो. मग माणसाची ओळख संपली का. अरे महाराज म्हणजे काय हो, काही नाही म्हणे महाराज, पिवळं उपकरण घेतात ते, आता झोपताना काढत नाहीत काय. हा झाला तटस्थ लक्षण. इथल्या इथंच महाराज वाटलं म्हणून उदाहरण देतो. आणि अरू महाराज काय हो, अभिनव गंधर्व ज्यांना म्हणतात ते, हा झालं स्वरूप लक्षण. विठ्ठल उपकरण महाराज काढून ठेवतात कधीतरी, म्हणून महाराजांचा तो झाला तटस्थ लक्षणाचा परिचय. अभिनव गंधर्वता हे त्यांचं स्वरूप आहे, हा झाला त्यांचा स्वरूप लक्षणाचा परिचय. तुकाराम महाराज पहिल्या 3 चरणात देवाचा तटस्थ लक्षणाचा परिचय करून देतात. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, देव विटेवर उभा आहे. अहो देव विटेवर उभा आहे आम्हाला मान्य आहे, पण काय 24 युग तो विटेवरच उभा आहे का. तुम्ही म्हणाल 28 युग झाली, मग काय राम अवतारात देव विटेवर उभा होता, शबरीची बोरं खायला देव विटेवर उभा होता, कधी ना कधी उतरलाच असेल ना. अहो राम अवताराचं सुद्धा पांडुरंग परमात्मा तेव्हाच्या तेव्हाही विटेवर उतरलेला आहे. तुम्हाला चिंतन हे माहित नाही का, पांडुरंगाचं चरित्र. नामदेवराय दिवाळीच्या दिवशी देवाघरी आले, सांगितलं सकाळी अभ्यंग स्नानाला फराळाला घरी यायचं. देवाने सांगितलं मी इथं पण उभं राहील, ते तुमचा विषय म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा. ते तुमचं तुम्ही ठरवा नाही, तू इथं उभं राहा. देवाने नामदेवरायांना तिथं उभं केलं आणि देव नामदेवरायांच्या घरी मंगल स्नानाला अभ्यंग स्नानाला गेले. तेव्हा कवीला देवाने वीट सोडली की नाही, म्हणजे विटेवर उभा आहे, हा तटस्थ लक्षणाचा परिचय. कासे पितांबर, देवाचा पितांबर कधी गळालाच नाही का. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कधी ना बरं चला, गोकुळात जेव्हा जन्माला आला तेव्हा पितांबर घालून जन्माला आला होता. वनवासाला जेव्हा गेला तेव्हा वल्कल धारण करून वनवासाला गेला होता, तेव्हा काय पितांबर धारण करून गेला होता. म्हणजे पितांबर धारण करणारा परमात्मा हे तटस्थ लक्षणाचा परिचय झाला. तुळशी हार गळ्यातला तुळशीचा हार कधीतरी काढला असेल, शिळा झाल्यावर तरी काढला असेल. एखादा हौशी कीर्तनकार असला ते 1 तास ठेवला, जागा होऊन कीर्तन नाही का 10 मिनिटात काढावं लागतं ना. त्यांनी आयुष्यभर ठेवला असेल तर कधी शिळा झाल्यावर बरं चला, एखाद्या भक्ताने दुसरा आणला, देवा ही चांगली तुळस आहे, ही कृष्ण तुळस आहे, आज ही घाला, आज ही घालायची म्हणून तरी तो काढून ठेवला असेल. म्हणजे तुळशीचा हार घातलेला देव हा तटस्थ लक्षणाचा परिचय झाला. कासे पितांबर आवडे निरंकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी. ते काय फेडोनिया कौस्तुभमणी एक प्रमाण आहे नामदेवरायांचं की त्यांनी कौस्तुभमणी सुद्धा एका दिवशी बाजूला काढून ठेवला, बाजूला काढून फेकला. म्हणजे देव कौस्तुभमणी सुद्धा बाजूला काढतो की नाही. मग हे सगळे झाले देवाचे परिचय जे आहेत ते तटस्थ लक्षणाचे झाले. पण तुका म्हणे माझे हिची सर्व सुख, हा परिचय मात्र देवाच्या स्वरूपाचा आहे. सर्व सुखरूपता हे देवाला कधीही सोडून गेलेली नाहीये. राम अवतार घ्या, शबरीला विचारा, हेची सर्व सुख. नरसिंह अवतार घ्या, प्रल्हादाला विचारा, हेची सर्व सुख. कृष्ण अवतार घ्या, अक्रूराला विचारा, सगळ्या गोपगोपींना विचारा, हेची सर्व सुख. कोणताही अवतार घ्या, हेची सर्व सुख. सर्व सुखरूपता हे देवाला कधीही सोडून जात नाही. म्हणून सुखरूपता हा देवाचा स्वरूपाचा परिचय अभंगाचा शेवटचा. Bye.
विभोर होतो. मग तुम्ही म्हणा समेला तोड द्या, नाहीतर देऊ नका, किंवा तुम्ही शांत बसा, आमच्या मुखात ते आमच्या कानात आपोआप चालू राहते. भावनेचा विषय. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे माझे हे जी सर्व सुखरूपता जी आहे ही परमात्म्याला सोडून कोणत्याही अवतारात कधीही जात नाही. म्हणून परमात्म्याच्या स्वरूप लक्षणाचा परिचय तुकाराम महाराज शेवटच्या चरणात देतात. सुंदर देवाला तुकाराम महाराज म्हटले, त्याची एक व्याख्या पहिले जी सांगितली होती ती सांगून कीर्तनाच्या सेवेला विराम देणार. तुकाराम महाराज देवाला सुंदर म्हणतात. देव कसा आहे? सुंदर आहे. सुंदर म्हणतात, हा गोरा म्हणत नाही. काय सुंदर माणूस आहे म्हणजे हा. सुंदर आणि गोरा यातला पहिले फरक लक्षात घेतला पाहिजे. एखादा व्यक्ती गोरा असतो पण सुंदर नसतो, त्याच्यामुळे गोरेपणावर बिलकुल भालू नका. गोरेपणावर भाळायचं नाही. बहुतांश लोक गोरेपणावर भाळतात आणि त्यांचं नुकसान करून घेतात. तसं करू नका. गोरेपणा 5 रुपयाची फिरायला फार जुनी झाली. एखादं काहीतरी नवीन नाव नेविया वगैरे लावून तयार करता येतो, ती 5ला भेटत नाही म्हणून जाऊ दे. फेरनलवलीचं काय उदाहरण ठेवते का, ती 5 रुपयाला मिळते. असं त्याचं नाही. गोरेपणा नैसर्गिकरित्या तुमच्याकडे येऊ शकतो किंवा कृत्रिमरित्या येऊ शकतो, पण सुंदरपणा हा तुमच्या अंगात असावा लागतो. लावण्य सुंदर अनेक ठिकाणी सुंदर पाहता गोपवेश वगैरे, तर जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा सगळा अभंग पहा. देव कसा आहे म्हणे, देव सुंदर आहे. सुंदर कोणाला म्हणायचं? एक सौंदर्याचे 2 लक्षणं सांगितलेले. एक व्यक्तिनिष्ठ सौंदर्य सांगितलेलं आहे, एक वस्तुनिष्ठ सौंदर्य सांगितलेलं आहे. व्यक्तिप्रती जी निष्ठा होती ती व्यक्तिनिष्ठ सौंदर्य आहे, आणि वस्तुप्रती जी सौंदर्य निष्ठा होती ती वस्तुनिष्ठ सौंदर्य आहे. वस्तुनिष्ठ सौंदर्यता तुम्हाला सोडून जाऊ शकते, व्यक्तिनिष्ठ सौंदर्यता तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही. लक्षात आलं नसेल, एका वाक्यात सांगतो आणि पुढे जातो. देव सुंदर आहे महाराज. देव कसा आहे? सुंदर आहे. कालिदासाने एका संस्कृत नाटकामध्ये सुंदरपणा कशाला म्हणायचं, सौंदर्य काय म्हणायचं, प्रतिक्षणम यत् नवताम उपैति तदेव रूपम रमणीयतायाः, ही सौंदर्याची व्याख्या सांगितलेली आहे. ही व्याख्या सांगण्याच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी सौंदर्याची जी व्याख्या केलेली आहे, भगवान शंकराच्या मुखातून ती सांगतो. काय ते तर हरू म्हणे निणीजे, देवी जैसे स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व, ही सौंदर्याची व्याख्या आहे. प्रतिक्षणम यत् नवताम उपैति. पांडुरंगाला काकड्याच्या वेळेस पहा. मी तुम्हाला म्हटलं होतं ते तुमच्याशी लागू होतं, पण मला नंतर सांगायचं. हा प्रसंग आहे. पांडुरंगाला काकड्याच्या वेळेस पहा, वेगळा पांडुरंग दिसतो. शेजारतीच्या वेळेस पहा, थकला भागलेला दिसतो. आषाढीच्या दिवशी पहा, लावण्य रूप दिसतं. परतीची आषाढीची वारी जेव्हा होती वेगळं रूप दिसतं. ज्ञानोबांच्या समाधीच्या सोहळ्याच्या दिवशी पांडुरंगाचं स्वरूप पहा, अत्यंत करुणामय देवाचं रूप दिसतं. पांडुरंग हा रोज नित्य नूतन असा दिसतो. तसं प्रतिक्षणम यत् नवताम उपैति ते शंकराने पार्वतीला सांगितलंय. काय? देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. म्हणजे पार्वती शंकराला रोज वेगळ्या सौंदर्यवान दिसत होती. आपल्याला फक्त त्याच दिवशी सौंदर्यवान दिसते. कधी? ज्या दिवशी पाहण्याचा कार्यक्रम झाला त्या दिवशी. नंतर आपल्याला संभ्रम येतो, हिला सुंदर म्हटलं कसं काय होतं महाराज, मागच्या 2-3 वर्षांपर्यंत ते उदाहरण माहित होते पण बोलता येत नव्हतं. अनुभवाचं नाही थोकडे ते. पण जेव्हापासून खानदेशकरांचं जावई झालेलं आहे, खानदेशकरांचं जावई, खानदेशकरांना काय वाटलं फक्त गुरुच होते. तुम्हाला माहित नाही महाराज, मी खानदेशकरांचा जावई आहे. नशीब माझं कुठलं तरी माझ्या आईसाहेबांच्या इथले माझं सासूवाडी आहे. असू द्या, माझा विषय चालू होता देवी जैसे का नित्य स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. आजपेक्षा उद्या सुंदर वाटला, उद्यापेक्षा परवा सुंदर वाटला, परवापेक्षा तेव्हा सुंदर वाटला, असा नित्य नूतन सौंदर्य ज्याच्या ठिकाणी असतं त्याला सुंदर असं म्हणावं. म्हणून तुकाराम महाराज त्याला सुंदर म्हणतात. आणि असा सुंदर फक्त परमात्माच असू शकतो, कारण सुखरूपाईचा दुसरा कोण सांगा, दुसरं कोणी नाहीये. असं सुखरूप परमात्म्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. म्हणून त्याचा परिचय तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. कारण ती सुखरूपता तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावी, ती सुखरूपता तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊन आपण त्या स्वरूपाला प्राप्त व्हावं, हा परिचय तुकाराम महाराज याच्यातून करून देतात. की देव कसा आहे, देव सुंदर आहे. शेवटच्या चरणात देव कसा आहे, देव सुखरूप आहे. ती सुखरूपता आपल्याला प्राप्त व्हावी म्हणजे तत्वमसीपासून अहम ब्रह्मास्मी पासून सर्वम खल्विदम ब्रह्मचा उपदेश तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला करतात. हीच सुखरूपता तुम्हाला आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावी. ती सुखरूपता परमात्म्याचा परिचय ज्यांनी करून दिलाय त्या संतांचं नाव घेऊन प्राप्त होती. ती सुखरूपता परमात्म्याचा परिचय जे करून देतात त्या संतांचं नामस्मरण केलेली येते. ती सुखरूपता परमात्म्याजवळ पोहोचवण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे अशा सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्याने प्राप्त होती. ती सुखरूपता आपल्या आई वडिलांची सेवा केल्याने येते. ती सुखरूपता आपल्या धर्माचं रक्षण केल्याने येते. आणि ती सुखरूपता सदाचाराने आणि सद्विचाराने
तीच आधी वागलेली येते, तीच सुखरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी. ज्या संतांच्या सुखरूपतेने आपल्या नामस्मरणाने आपल्याला सुखरूपता प्राप्त होती त्यांचं एकदा शेवटी नामस्मरण करू. तत्पूर्वी एकदा सगळ्या पुनश्च आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. आभार मी मानणार नाही, माझ्या घरचा कार्यक्रम आहे. मनपूर्वक अभिनंदन की पहिल्या दिवशीचा सोहळा अत्यंत दैदिप्यमान आणि आपल्याला पाहिजे असा झाला. म्हणजे आम्ही पाहत होतो तारखा घेताना नवभाऊंची गडबड, सगळेजण, मी नाव कोणाचंच घेणार नाही, 2 व्यक्तींचं नाव घेतलं की सगळे जणांचे, एक म्हणजे आदरणीय आमचे शरद भाऊ आणि एक म्हणजे नरभाऊ, या दोनही जणांचे नाव घेतले तर परमार्थ आला, राजसत्ता आली आणि सगळंच आलं. कारण ही दोन्ही जण असे आहेत की उद्या काही उद्या कार्यक्रम तसाच तसा संपन्न करण्याची यांच्यामध्ये सामर्थ्यता आहे. आणि ही सामर्थ्यता पैशाने येत नाही, ध्यानात घ्या. सदन माणसाचं कौतुक करणं हे मला कधी जमलं नाही. ही सामर्थ्यता पैशाने येत नाही. एका महाराजांकडून वाक्य ऐकलेलं तुमच्याबद्दलचं तुमच्या माघारी, म्हणजे का ह्यांचा परिचय काय, मी तिथंच बाजूला होतो, हायस्कूलच्या कार्यक्रमाचा विषय, ते म्हणजे काय यांचा परिचय देऊ म्हणजे महाराज, कोणचे महाराज असू दे यांचा शब्दच पडत नाही, हा यांचा परिचय आहे. आणि ही जी सामर्थ्यता आहे ना ही पैशाने येत नाही, ही पूर्वपुण्याने येते. यांचं सामर्थ्य झालं आणि यांची शांती झाली. शरददादांची शांती, शांत स्वभाव, नरूभाऊंचं सामर्थ्य, जिथं शांती आणि सामर्थ्य दोन्ही एकत्र येतं तिथं ऐश्वर्य आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे 8व्या दिवशीपर्यंत याची प्रचिती घ्या, मला फोन करा, 8व्या दिवशीपर्यंत किती ऐश्वर्य येतं. अत्यंत दैनिकमान स्वरूपात सगळ्या समितीतले, फुलवाली समिती आहे वेगळी, ही स्वतंत्र समिती पण आहे. कदाचित त्यांचं माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी माझ्यासाठी एवढी फुलं आणली असतील. मी कोणाचंच नाव नाही घेणार, मला सगळी नावं माहिती आहेत. फुल समिती कोणाची आहे, भोजन समिती कोणाची आहे, संत भोजन समितीमध्ये सगळी समिती. अत्यंत सोप पद्धतीने तुम्ही काम करताय, असंच काम करा. माझं प्रामाणिक मत असे की दरवर्षी येत असेल तर दरवर्षी किंवा जेव्हा जितक्या वर्षांनी येत असेल तितक्या वर्षी हा सप्ताह असा यावत चंद्र सूर्य असोपर्यंत चालू राहिला पाहिजे. त्याच्या खंड करता त्याची सुरुवात सद्गुरूंच्या सहवासाने आणि ज्याची सांगता सद्गुरूंच्या सहवासाने होते तो सप्ताह नक्कीच यावत चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. 11 वाजेपर्यंत बाबांचं निघायचं की नाही निश्चित नव्हतं. मी शेवटी याच्यासाठी नाव घेतोय की ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या परमकृपेने आणि कालच्या पावन सानिध्यात ज्यांच्या ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला, श्रद्धेय बाबांचं 11 वाजेपर्यंत निघण्याचं निश्चित नव्हतं. आमचे काही फोन झाले, 11:30ला बाबा तिथून निघाले, 2 तास आमच्या इथले पेट्रोल पंप बंद होते. शोधत शेवटी तिथे आसोला नावाचा फाटा आहे, तिथं आज जाऊन पेट्रोल घेतलं आणि 4 वाजेपर्यंत बाबा इथं आले. आजचे दिवस थांबून आता घरी पोहोचले, उद्या सकाळी त्यांना नागपूरला एका लग्नासाठी निघायचं. आणि शेवटी पुन्हा जाताना ते सांगून गेले की शेवटचे 3 दिवस मी असणार आहेत. त्यामुळे जिथं सद्गुरूंचा सहवास आहे तिथं निश्चित यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्यांना जीवनामध्ये आणि सत्ताला सुद्धा अत्यंत यश प्राप्त व्हावं हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा सद्गुरू नारायणनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला प्रारंभ करतो. ज्ञानेश्वर